सिनेमा, मालिका, वेब सिरीज यापेक्षा नाटकाच्या बाबतीत जरा जास्त फसी आहे. जसं त्यांनी दुसरा अंक वाचून संपवला आणि पडदा असं म्हटलं, मी त्याला म्हटलं मी करतोय. खरं म्हणजे तालमीचा कंटाळा आलाय मला आता. नाटक ही स्पेस माझ्यासाठी अतिशय ओळखीची आणि घरच्यासारखी आहे. तर आत्ता आपण ज्या सेटवर बसलोय तो अख्ख्या नाटकाचा 5% सेट पण नाहीये. आणि ती हमी आमच्याही टीमकडून आम्ही देतो की हे नाटक चुकवू नका, वेगळं काहीतरी नाटक आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर मी वर्सेस मी या नाटकासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि माझ्यासोबत कोण आहे? माननीय क्षितिज दाते. खूप स्वागत आहे रंगभूमी.com वर, रंगभूमीवर. खरंच खूप बरं वाटतंय, तुम्ही आज नाटक आमच्यासाठी घेऊन आलात. थँक्यू सो मच. कसं वाटतंय? रंगभूमी.com या नावाशी नाटकाविषयी बोलताना जास्त छान वाटतंय, जेन्युइनली. आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. प्रयोगाला सुद्धा यालच आणि त्यानंतरच्या गप्पा खऱ्या रंगणार आहेत आपल्या. मी अनिश दाते. हे डॉक्टर हेगडे आहेत का? मी लाईफ एनजीओ कडून आलोय, व्हॉलेंटियर. हो दादा, आता कशाला आलात तुम्ही बाहेर थांबा थोडा. काय बाहेर काय थांबा? आम्ही आता विचारून सगळ्यांना थकलोय की कथानकाबद्दल काहीतरी आम्हाला हिंड नाटकावर कुणीच देत नाहीये. तर मी आता तुम्हाला गोल फिरून विचारते प्रश्न, काय भुरळ घातली या नाटकाने की तुम्हाला रंगभूमीवर खेचून आणलं? असं काय आहे? दॅट इज समथिंग. कारण खरंच गंमत अशी आहे की मला सांगायला काय, मी घडाघडा सांगेन नाटकाची गोष्ट काय, विषय काय वगैरे, पण ते खरंच तितकं गमतीदार आहे की त्याचं सांगितलं तर ती मज्जा फुटल्यासारखं आहे. तर ते या सगळ्या ऑडिओ व्हिज्युअल सकट तो नवीन नाट्यानुभव घेणं हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं. म्हणून कोणीच तुम्हाला सांगत नाही आणि मी सांगत नाही. पण काय आहे या नाटकात ज्याने मला ओढून आणलं नाटकाकडे, अगदी खरा अनुभव सांगतो. पहिला, संजय जमखंडी लेखक दिग्दर्शक जो आहे नाटकाचा, त्याने आमची पूर्वीची ओळख नाही, या नाटकानिमित्त आम्ही पहिल्यांदा भेटलो. आणि आता आमची अशी मैत्री झाली आहे की टीममधले इतर लोक आम्हाला विचारतात तुमची किती वर्ष जुनी मैत्री आहे. इतकी आमची छान मैत्री झाली आहे. तर त्यांनी मला जेव्हा पहिल्यांदा नाटक वाचून दाखवायला म्हणून भेटला मला, ट्रस्ट मी, इट इज नॉट अबाउट क्वालिटी, कुठलं नाटक चांगलं असतं वाईट असतं, पण मी सिनेमा, मालिका, वेब सिरीज यापेक्षा नाटकाच्या बाबतीत जरा जास्त असं हे आहे, फसी आहे की, कारण ते रोज उठून करायची गोष्ट आहे ना. आता पुढचे वर्ष दीड वर्ष आम्ही रोज दर विकेंडला, वीकडेजला सुद्धा काही काही वेळेला आम्ही असे प्रयोग करणार. तर ते खरंच मला करावं असं वाटणार आहे का? मग नाटक अमेझिंग आहे पण मला वाटत नाही असंही होऊ शकतं ना. तर या नाटकाच्या बाबतीत असं झालं, जसं त्यांनी दुसरा अंक वाचून संपवला आणि पडदा असं म्हटलं, मी त्याला म्हटलं मी करतोय, मी ऑन आहे या नाटकासाठी. तर म्हणजे नक्कीच काहीतरी त्यात असेल की ज्याने इतकं विच ओनली मीन्स की मला मनापासून हे नाटक करावं असं वाटलंय. त्यातलं माझं जे पात्र आहे ते अतिशय थकवणारं, अतिशय चॅलेंजिंग आणि मला अतिशय आवडलेलं पात्र आहे. मला त्याच्यात खूप स्वतःमध्ये बदल करावे लागलेत. अनेक गोष्टी कॉमनही आहेत, पण अनेक गोष्टी बदलाव्याही लागल्यात स्वतःसाठी. आणि अजूनही मी तालीम, इतकी 2 महिने आम्ही 1.5 महिना तालीम करतोय, मी अजूनही संतुष्ट नाही. मला रोज नवीन काहीतरी सापडतंय आणि कधी एकदा ते प्रयोगाचा क्षण येतोय आणि मी ते फुलफिल करतोय असं मला झालंय आता. खरं म्हणजे तालमीचा कंटाळा आलाय मला आता. म्हणजे तुम्ही मुरलात रंगभूमीवर बेसिकली. हे चांगल्या कलाकाराचं लक्षण आहे. काय माहिती ते आहे की नाही, पण मी आता वाट बघतोय नाटक ओपन कधी होतं या गोष्टीची. पण त्यांनी जे इमॅजिन केलंय ना नाटक लिहिताना, काय म्हणतात, संहिता ही प्रथम क्रमांकावर येते कायमच. कंटेंट इज द किंग असं आपण म्हणतो. तर मला नाटक ऐकल्या त्यांनी ज्या गोष्टी इमॅजिन केल्यात, जे कंस लिहिलेत, जे डायलॉग व्यतिरिक्तच्या गोष्टी आहेत, ज्या स्टेज डिरेक्शन्स आहेत, नेपथ्याचं वर्णन आहे, प्रकाश योजनेचं वर्णन आहे, ध्वनी संयोजनाचं वर्णन आहे, ते सगळं त्यांनी इतकं इनडेप्थ केलंय संजयनी त्यामध्ये की आपोआप मी मोहात पडलो. मी हो म्हटलं आणि विचारलं पण तुला वाटते ना हे सगळं होईल असं? तो म्हणलं हां, अरे म्हणजे करायचंच आहे. आणि आम्ही हे करतोय. आत्ता आपण ज्या सेटवर बसलोय तो अख्ख्या नाटकाचा 5% सेट पण नाहीये. आणि एवढं मात्र मी फोडू इच्छितो की ऑडिओ व्हिज्युअल पर्वणी आहे, लोकांना बघायला मिळणारे. खूप क्रिटिकल सेट चेंजेस, अमेझिंग कॉन्ट्रॅप्शन्स, सेट डिझाईन्स, रंग, लाईट्स, अमेझिंग गोष्टी आहेत नाटकात. आणि या व्यतिरिक्त अर्थात नाटकातले कलाकार, जी माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरंच शिल्पा तुळसकर मॅम बरोबर काम केलेलं तुम्ही किंवा ऋषिकेश, कारण शिल्पा तुळसकर मॅम परत येत आहेत रंगभूमीवर, तुम्ही पहिल्यांदा करताय आणि भक्कम तुमच्या मागे आधार ऋषिकेश जोशी सर आहेत. तर कशी भट्टी जमले, कसं होतंय? मी
प्रायोगिक नाटक इतकी वर्ष खूप करतोच आहे. Okay. व्यावसायिक नाटक पहिल्यांदा मी करतोय. बरोबर. त्यामुळे नाटक ही स्पेस माझ्यासाठी अतिशय ओळखीची आणि घरच्यासारखी आहे. पण व्यावसायिक नाटक म्हणजे ते इतकं नेटाने इतका काळ करणं जबाबदारीने हे मी आता पहिल्यांदाच करेन. शिल्पाताईबरोबर पहिल्यांदाच काम करतोय मी, पण थँक्स टू हर की तिने खूप इमिजिएट डे 2 पासून आम्ही कम्फर्टेबली एकत्र काम करतो आहोत. ऑफकोर्स इतकी सिनियर आहे ती मला. अनेक गोष्टी आहेत ज्या वया आणि अनुभव परत्वे येतातच, Correct. त्या तिच्याकडे आहेत, ज्या ऐकण्यात मजा आहे स्टेजवर तिच्यासोबत. आणि फ्रँकली ना ॲक्टर्स अनेक असतात भारी, पण भारी को ॲक्टर्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे आत्ता नाटकातली सगळी मंडळी जी ती अमेझिंग को ॲक्टर्स पण आहेत. आणि आय एम अज्युम की मी पण ते देऊ करतो ॲज अ को ॲक्टर. तर शिल्पाताईबरोबर पहिल्यांदाच हे काम करतोय, पण अमेझिंग एक्सपिरियन्स अँड लुकिंग फॉरवर्ड टू डू द शो नाव. आणि ऋषिकेश दादाबरोबर माझं या वर्षातलं जे तिसरं काम आहे. आम्ही धर्मवीर 2 फुलवंती हे 2 बरोबर. कामं एकत्र केली आणि आत्ता हे करतोय. आणि तो काय म्हणजे तो सर्वज्ञात आहे की त्याचा सेन्स ऑफ ह्युमर, त्याचं ज्ञान, त्याच्याकडे असलेली माहिती, त्याचं भाषेवरचं प्रभुत्व, या सगळ्या गोष्टी सर्वज्ञात आहेत. आणि त्या सगळ्या इथे पण येतातच, झिरपतात. त्यामुळे तालमीत खूप मजा, समृद्ध होणं आणि शिवाय स्टेजवर समृद्ध होणं हे एकत्रित आहे. आणि काय म्हणजे पुढचा काय प्लॅन आहे? अजून नाटकं करणार आहात तुम्ही आमच्यासाठी? ऑफकोर्स Yes. ऑफकोर्स. मी खरं सांगतो, मी किती वर्ष व्यावसायिक नाटक, काय माहितीये का, विचारणा होते मला, मी किती वेळा इनिशिएट करून करायचा प्रयत्न केलाय. मुद्दा हा आहे, वेळ देऊनच केली गेली पाहिजे ती गोष्ट, असं मला वाटतं. सगळ्याच कुठलीही गोष्ट, पण प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही. तर नाटक ही गोष्ट मला अशी वाटते की त्याच्यात देर इज नो शॉर्टकट. तुम्ही प्रोसेस गणिक, रोजच्या दिवसागणिक वाढत जाणं, नवनवीन पैलू सापडणं, नवनवीन गोष्टी हाती लागणं, पात्राच्या नाटकातल्या मोमेंट्स म्हणून, हे सगळं होणं अनिवार्य आहे. आणि ते जर होणार नसेल तर घाईगडबडीत 20 दिवसात कसं आहे, मी फक्त माझे मधले 5 दिवस शूटिंग आहे असं करून नाटक नाही करू शकत. तर हे आम्ही 1.5-2 महिने कम्प्लिटली सगळ्यांनी नाटकासाठी दिलेले आहेत. आणि ह्या पुढचं वर्ष नाटक रन करायला देणार आहोतच. क्या बात आहे. पूर्ण नाटकाच्या टीमचं डेडिकेशन दिसतंय पूर्ण. आणि लोकेशन आता आमच्या डोळ्यासमोर ही लोकेशन चेंज झाली. खूप सुखद पर्वणी असणार आहे ही, आणि नेत्रदीपक पर्वणी असणार आहे. प्लीज मिस करू नका. एक आवाहन तुमच्याकडून प्रेक्षकांना नाटकाला येण्यासाठी. हो, ॲब्सोल्युटली. म्हणजे हे सांगायची गरजच नाही. नाट्यरसिक आपल्याकडे अतिशय भारी आहेत. आणि म्हणजे मला कोविडचा काळ आठवतोय, जेव्हा 50% 25% ऑक्युपन्सीने जेव्हा थिएटर्स उघडली, तेव्हाही पुण्यातली नाट्यगृह हाऊसफुल होत होती. मग त्या कपॅसिटीमध्ये, म्हणजे त्या सगळ्या भयंकर सेकंड वेव्हमध्ये सुद्धा लोक नाटक बघायला जात होते. ही किती अमेझिंग आणि किती प्रॉमिसिंग गोष्ट आहे कलाकारांसाठी. तर आवाहन मी फक्त विनंती ही करेन की इतर वेळेला जे प्रेम आपण करतो नाटकावर, तेच या नाटकावरही करूया. आणि ही हमी आहे आमच्या टीमकडून तुम्हाला की आम्ही तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही, रादर आम्ही प्रचंड आनंद देऊ. आमचे ऋषिकेश जोशी वा गमतीत म्हणतात की प्रेक्षक एकच गोष्ट म्हणतील, एवढं स्वस्त तिकीट. इतक्या गोष्टी आहेत नाटकात. अतिशय सुंदर कलाकारांची टीम आहे, उत्तम निर्माते, अमेझिंग बॅकस्टेज टीम, अप्रतिम स्क्रिप्ट, अप्रतिम डिझाईन, सेट, लाईट, म्युझिक. कुठलीही डिपार्टमेंट असं नाही की जे हातच्याला आहे. ते सगळी फोरग्राऊंडला असलेले डिपार्टमेंट्स आहेत. आणि वी आर डेफिनेटली किलिंग इट. खरंच भरत ठक्कर, आणि मला त्यांचाही उल्लेख करावा असं वाटतं, प्रवीण भोसले. ते निर्मिती मूल्य त्यांनी जी मेंटेन केली आहेत नाटकाची ती दिसत आहेत. असं कलर आपण जे पॅलेट म्हणतो, कलर पॅलेट जे मूव्हीजमध्ये आपल्याला दिसतं, ते नाटकात आता एस्टॅब्लिश व्हायला लागलं आणि इतक्या छान पद्धतीने एस्टॅब्लिश व्हायला लागले. वाव, अजून काय पाहिजे. म्हणजे अवघड आहे का? खरंच तू म्हणालीस, उल्लेख केलास ते बरोबर आहे. नाटक आपण काय म्हणतात 4 मोढे लावून पण करूच शकतो ना. पण मग ती मेक बिलीव्हची मजा आहे ती नाटकाची. पण भव्य काहीतरी एवढं तयार करावं असं वाटणं, कोणीतरी लिहिलंय तर आपण त्याला बॅकिंग करू आणि इतकं मोठं स्ट्रक्चर उभं करू असं वाटणं, त्याला अर्थात आर्थिक बळ लागतं. म्हणजे तू नुसती इच्छाशक्ती कामी येत नाही तिकडे. तर ते सगळं स्टेकला लावणे खूप मोठी गोष्ट आहे खरंच निर्मात्यांच्या बाजूने.
आणि ती हमी आमच्याही टीमकडून आम्ही देतो की हे नाटक चुकवू नका, हे वेगळं काहीतरी नाटक आहे. काहीही आम्हाला हिंट लागू दिली नाही आहे मंडळींनी, गोल गोल फिरवून फिरवून सगळ्यांनी. पण नाटक बघितल्यावर तुला कळेल. आत्ता असं वाटू शकतं की अरे काय मग काहीच बोलत नाही, पण नाटक बघितल्यावर तुला हे कळेल की हा, मग तू मला सांग, म्हणजे आम्हालाही चूक कळेल की अरे हे एवढं तरी बोलू शकला असतात मी तुम्ही. एरवी म्हणते की नाटकाबद्दल मी तुम्हाला सांगेन नंतर, आता मलाच ते मी सांगेन की नाही सांगेन माहित नाही माझं. म्हणजे पण सांगेन आम्ही की नाही चुकलो सांगेन. असू ना तर तू नाटक बघितल्यावर हे सांग की अरे एवढं तुम्ही बोलू शकला असतात. आत्ता तरी असं काही दिसत नाही की ते फोडावं. नाही नाही, नका पडू, आमची इच्छा नाहीये. सगळ्यांनी गर्दी करा नाटकाला आणि खूप शुभेच्छा आणि थँक्यू रंगभूमीवर आल्यास, म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर आल्यावर. आणि प्रायोगिक पण करणार असाल तर फ्युचरमध्ये आम्हाला बोलवा नक्की. ऍब्सोल्युटली. रंगभूमीवर आलोय, व्यावसायिक रंगभूमी.com वरही आलेलो आहोत आणि थँक्यू सो मच. नाटकाला यालच अशी अपेक्षा आहे.